with चिकू. चला मग आज आपली रेसिपी बासुंदी. काहीतरी गोड नको का? सगळं तिखटच कशाला पाहिजे, गोड पण पाहिजे. आय लाईक इट गोड. त्यामुळे आज आपण बासुंदी बनवायची. बासुंदी बनवण्यासाठी मी आधी 1.5 लिटर दूध घेतलंय. 1.5 लिटर दुधामध्ये मी 1 मिनी कप टाकलेला आहे, जेणेकरून ते खाली दूध लागणार नाही. मग आपल्याला ते गॅस चालू करायचंय आणि उकळी करायची. गॅस आपल्याला मीडियम लो मध्येच ठेवायचंय. उकळी आली की त्याच्यामध्ये पाऊण वाटी साखर टाकले, कारण की माझ्या घरच्यांना साखर जास्त आवडत नाही, म्हणून मी थोडीशीच टाकली. तुम्हाला जशी आवडेल तशी टाका. नंतर मग मिक्स करा. 5-1 मिनिटांनी थोडस आटलं दूध की त्याच्यामध्ये काजू बदाम, चारोली टाकून घ्या. नंतर परत मिक्स करा आणि मिक्स करतच राहा, नाहीतर खाली लागून जाईल थोडसे तरी. मग आपल्याला त्याच्यामध्ये वेलदोडे म्हणजे इलायची कुटून टाकायची. ते मी विसरलो व्हिडिओ काढायला, तर तुम्ही टाकून घ्या. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करत दूध आटवेपर्यंत करायचंय. कोणाकोणाला एकदम लिक्विडी बासुंदी आवडते, तर कोणाकोणाला एकदम घट्ट बासुंदी आवडते. पण मला लिक्विडीच आवडते, म्हणून मी जास्त घट्टही नाही केलं. त्यामुळे मी लगेच गॅस बंद केला. पण तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर खूप वेळा गॅसला असं चालू ठेवून हलवत राहायचं, म्हणजे ते अजून घट्ट होतं. आणि घट्ट होण्यासाठी तुम्हाला अजून एक टेक्निक सांगते. मावा असेल तर मावाही टाकून ते घट्ट होऊन जातं आणि टेस्टी येत. जर तुम्हाला आवडत असेल तर मावा, मी या टायमाला मावा नाही टाकलाय. तुम्हाला जर आवडत असेल तर मावाही टाका. आणि मिक्स असे चेक करायचं. एक असं थेंब टाकायचं, तो जर स्लो यायला लागला म्हणजे घट्ट झालाय. आणि मिक्स करत अजून घट्ट थोडस करून घ्यायचं, कारण की माझं घट्ट नव्हतं. मग मी थोडस घट्ट करून घेतलं, गॅस बंद केला आणि सर्व करून घेतला. तोंडाला पाणी सुटायच्या आधीच मी खाऊन पण घेतला. आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि कुक विथ चिकूला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.